तर दुसरीकडे आझाद मैदानावर मराठा बांधव येण्यास सुरुवात झाली। खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। ओबीसी मधून आम्हाला 10% आरक्षण द्या यासाठी गेले अनेक दिवस अनेक वर्ष खरं तर मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत आणि आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने किंवा गणेश उत्सवाच्या वेळेत ते आज आझाद मैदान इथे धडकणार असल्याची माहिती मिळते। खरं तर ते सध्या शिवनेरीला आहेत। उद्या त्यांचं हे उपोषण होणार आहे। एक दिवसाची जी परमिशन आहे ती पोलिसांनी त्यांना दिलेली आहे। मात्र त्यानंतर देखील आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार असल्याची माहिती मिळते। मात्र त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यातले काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत। नेमकं आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। नेमके दादा कुठे आहेत? दादा आता शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। दादा दर्शन घेऊन थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्यामुळे आम्ही आझाद मैदानाला आलेलो आहोत। दादाने सांगितलेलं आझाद मैदानावर उपोषण होणार, मुंबई जाम होणार, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला आलेलो आहोत। मुंबईमध्ये 2 दिवसामध्ये किती पब्लिक राहणार याची काही शक्यता लावू शकत नाही आपण। आम्हाला गणपती म्हणजे दादा दिसू लागला, कारण की आम्हाला गणपती म्हणजे दादा जे काय असेल ते दादाचा आमचा सण आम्ही पुढच्या वर्षी धूमधडाक्यात साजरा करू। फक्त आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, म्हणजे या वर्षी आम्हाला गुलालीतून घेऊन जायचं जायचं आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला आरक्षण 100% तर भेटणारच आहे। कोर्टाने मान्यता देऊ व ना देऊ, पण आम्हाला इथून जायच्या वेळेस आमचा गुलाल आम्हाला अंगावरती उधळून जायचाच आहे मुंबईवरून। नक्कीच सर, आपण बघतोय एकंदरीतच की सध्या हे लोक इथे येऊन पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। आंदोलकांना आझाद मैदानात या असं पोलिसांनी सूचना दिलेल्या आहेत। मात्र तोपर्यंत आझाद मैदान सध्या बंद असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। एकंदरीतच आझाद मैदानावर आता मराठा बांधव येण्यास सुरुवात झाली आहे। खबरदारीसाठी पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त पाळला जातोय। आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। एक मराठा लाख मराठा या घोषणेनं संपूर्ण आझाद मैदान परिसर दुमदुमून गेलाय। मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल होत आहेत। यासोबतच साधारण महिनाभर पुरेल इतक्या जेवणाचं सामान यातील काही मंडळी घेऊन आलीत। या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आगेकूच करत असतानाच त्यांचे काही कार्यकर्ते इथे पोहोचलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी काही सामान देखील जेवणासाठी आणलेलं पाहायला मिळत आहे। त्यांनी गाड्या भरून अशा पद्धतीचं सामान आणलेलं आहे। आपण बघतोय की यांच्या त्या टेम्पोमध्ये कांदे दिसत आहेत, बटाटे आहेत, टोमॅटो आहेत। याचबरोबर या पोत्यामध्ये तांदूळ असल्याची माहिती ते देत आहेत। काही टोप दिलेले आहेत, वरती मिरची वगैरे देखील ठेवलेली आहे, भाज्या आहेत, कोथिंबीर आहेत। अशा पद्धतीचं सामान जे आहे ते त्यांनी इथे आणलेलं आहे, जेणेकरून खाण्यापिण्याचे कोणतेही हाल होऊ नयेत या मागचा उद्देश असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आपण विचारूया, दादा काय सांगाल की काय काय सामान आणलंय, किती दिवसांचं हे सामान? गहू, तांदूळ, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, कांदा, बटाटे ही महिन्यासाठी आणलेलं आहे आम्ही। आम्हाला जसं दादाचं आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही राहणार। त्यामुळे आम्ही राशन जर संपलं तर इथून आम्ही घेऊ शकतो। तुम्ही शेतकरी आहात खरं तर मूळचे, हे सगळं तुमच्या शेतात पिकवलेल्या गोष्टी असतील। काय मागणी आहे कुणबी समाजाची, जी महत्त्वाची तुमची मागणी आहे शेतकरी म्हणून, कशा पद्धतीने दादांना सपोर्ट करता? जोपर्यंत दादा इथनं जाऊ नका म्हणत नाही, जोपर्यंत आरक्षण आम्हाला फुल मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही मुंबई सोडणार नाही। आणि जोपर्यंत दादाचा आम्हाला आदेश येत नाही बाबा आता गावाकडे जायचं म्हणून, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। ज्या टायमाला उद्या दादाने जर आदेश दिला आम्हाला अबे मिटले चला गावाकडे, तर आम्ही त्या क्षणाला गावाकडे निघणार आहोत। किती जण आले आतापर्यंत? आतापर्यंत आमच्या गावात एक 35-40 लोक आले होते, पण बाहेर काय गेले ते आंघोळ्या करायला गेले ते, बाथरूमला काय गेले ते, तोपर्यंत आम्ही इथं थांबलेलो आमच्या वाहनापाशी।
नक्कीच. तर आपण बघतोय की एकंदरीतच काही लोक जी आहेत ती आलेली आहेत, ऑलरेडी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. टेम्पो भरून त्यांनी जेवणाची सोय करण्यासाठी सामान देखील आणलेलं आहे. यामध्ये टोमॅटो, कांदा यासारखे जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या आणलेल्या आहेत, तांदूळ आणलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपली खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत यासाठी या लोकांनी सोय केलेली आहे आणि विशेष म्हणजे 1 दिवसांचा त्यांना परमिशन दिलेली आहे. मात्र या सर्व कार्यकर्त्यांनी महिन्याभराचं खाणं जेवण घेऊन आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे आता हे आंदोलन कसं रंगत चढणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.